एक सांगतो ते स्प्रिंकलर का नीट चालत नाही. अरे कोंबड्यांना पण मध्ये मध्ये गार वाटलं पाहिजे ना. कृपया लाईनवर राहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. कशाला प्रेमात पडली काय माहिती. सगळं आपलं बिजी बिजी बिजी. धंदा कसलाय कोंबड्यांचा का अंबानीचा तुमचा. बस कोंबे लई सहन केलंस बा. आज ब्रेकअप करायचाच ठरलंय. बस आता. कुठं आहे तुम्ही. इथं आहे तुम्ही. मला तिथं उन्हात उभं करून इथे काय करताय तुम्ही. काय कोमल चुकवला ना हिशेब माझा. जाऊ दे बस बस बस. तुमच्यामुळे माझं इथे आयुष्याचं गणित चुकतंय. अगं इथं आपल्या संसारासाठी माझे 1000 कोंबड्या रोज जीव द्यायला तयार आहेत पण तू मला म्हणते गणित चुकते. या जन्मी तरी होत नसतोय आपला संसार. माझ्या बाबांनी सरकारी नोकरीवाल्या पोरगाचं स्थळ बघितलंय. संध्याकाळी भेटायला येणार आहेत. तुझ्या फादरला एकदा फायनल सांगून टाक. कोंबडीत कोंबडी गावरान कोंबडी प्रशांत शेठ सोडले तर बाकी सगळी पोरं चमडी आहे का नाही. फादरला सांगून टाक. शेठ हो कसले शेठ तुम्ही. कोंबड्यांचा धंदा आहे तुमचा. पोल्ट्री फार्मचा बिझनेस असं म्हणतात त्याला. कोंबड्यांचा धंदा नाही. प्लीज टॉक विथ रिस्पेक्ट हा कोमल. इंग्लिशमध्ये बोललं म्हणजे झालं का सगळं. हो केव्हापासून सांगते मी तुम्हाला एखादा रिस्पेक्टेबल जॉब बघा. पण नाही आम्हाला कोंबड्याच विकायच्या आहेत. काय वाईट आहे त्यात. कोमल तुमचं कसं झालंय माहिती का. मराठी माणसानं व्यवसाय करावा पण आपल्या घरातल्या मराठी माणसानं व्यवसाय करू नये. त्यानं नोकरीच करायची. हा अगं तुमच्या या ॲटिट्यूड मुळेच ना खेड्यांपासून मिठाईपर्यंत सगळ्या व्यवसायात बाहेरची लोक घुसली आहेत आणि आपण काय करतोय त्यांच्याकडे नोकरी आहे. तुझ्याकडे जो आलाय ना स्थळ घेऊन पोरगा सरकारी नोकरी आहे ना त्याला. त्याचा सगळा रिसर्च केलाय मी. 35,000 पगार आहे ना त्याला. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माझ्याकडे 2 गाड्या आहेत. त्या 2 गाड्यांचे 4 ड्रायव्हर आहेत. सगळ्यांना मी 35,000 पगार देतो आणि वरनं बोनस अंड्याचा क्रेट फुकट. आलं का लक्षात. आपला आडनाव पण फर्स्ट क्लास आहे आणि आपला बिझनेस पण फर्स्ट क्लास आहे. तुझ्या फादरला सांगा हलक्यात घेऊ नको म्हणून आपल्याला. आणि तसंही आपल्या शाहरुख भाईंनी बोलून ठेवलेलेच आहे. कोई धंदा छोटा या बडा नहीं होता और धंदे से बडा कोई धन नहीं होता. झाली डायलॉग बाजी. पैशांचा मुद्दा नाहीये. मग गावात सगळे तुम्हाला कोंबडीवाला म्हणून ओळखतात. तुमचं नाव पण कोणाला माहिती नाही. सगळे कोंबडीवालाच म्हणते. हे बघ कोमल तुला माझ्या बिझनेसमुळे एवढं ॲम्ब्रोस होत असेल ना लाईफमध्ये. तू नको करून आहेशी लग्न. मी बोलले का असं काही. मी बोलले का. काय कोंबडीवाला लावले. हा अरे स्वतःचा एवढा वर्ल्ड क्लास बिझनेस आहे आपला. मग या की एकदा बोला की पप्पांशी. हे सगळं असंच पटवून द्या की त्यांना. हो किती दिवस टाळत राहणार. नाही तुम्ही तुमच्या घरी पण बोलला नसालच. नाही हो एक दिवस खरंच माझे पप्पा लावतील कोणाबरोबर तरी लग्न आणि बसाल तुम्ही कोंबड्या कुरवाळत. कोमल तू टेन्शन नको घेऊ. मी येणार आहे तुझ्या फादरशी बोलायला. सध्या खूप लोड चालू आहे ग कामाचा. एक खूप मोठी ऑर्डर आली आहे ना ती मी केली ना की मग येणार आहे तुझ्या फादरशी बोलायला. तू टेन्शन नको घेऊ. ओ शेठ आमच्या फुलजडीसाठी चिकन अंगारा कबाब घ्या एक. हा घ्या मस्त आपलं नेहमीसारखा मसाला मारून छान. बघितला का फुल इम्प्रेस आहे आपल्यावर. इथे चिकनला आपल्याच कोंबड्या असतात ना. तो मला नेहमी म्हणतो साहेब तुमच्या कोंबडीला तुम्ही काय खाऊ घालता हो. एकदम गुबगुबीत टवटवीत असतात तुमच्या कोंबड्या. खाणारे लय कौतुक करतात. कोंबडीवाला नाही म्हणत. कळलं ना. रिस्पेक्टनी बोलतात. मग एखादी शहरातली मुलगी बघा की. माझ्यासारखी गावातली मुलगी कशी शोभत हो तुम्हाला. तसं नाही कोमल. कोंबडी असो वा पोरगी आपली चॉईस फक्त गावरान. हे कॉम्प्लिमेंट दिली कॉम्प्लिमेंट. मस्त डायलॉग मारताय. मनसरचे हिरोच आहात ना तुम्ही. मंतरचा वाघ म्हणतात आपल्याला. मंतरचा फर्स्ट क्लास वाघ. वाघ बसलाय कोंबड्या पाळत. बस कोमल आता. अहो मग कसं जमतो तुम्हाला एखाद्या जीवाची परवानगी न घेता त्याचा व्यवसाय करणं. मंद जावतं कसं तुमचं. काय परवानगी. मग कोंबड्यांची परवानगी. मग मला सांग रोज सकाळी दुधाचा चहा पिते ना तू. मग डेअरीवाले घेतात का दूध काढायच्या आधी गाई म्हशीची परवानगी. आजकाल तुझा डाएट चाललाय नाही का. शुगरच्या ऐवजी हनी पाहिजे तुला. बघा माझ्या हनीला पाहिजे हनी. मधमाशांची घेता का परवानगी. भाजीपाला खाते का नाही. भाजीपाला पिकवून ती रोपं काढूनच बाजारात विकतात ना. शेतकरी घेतो का भाजीपाल्याची परवानगी. अगं जसं शेतकरी शेती करतो का नाही तसं आपण कोंबड्यांची शेती करतो. लक्षात घे कोमल आपला पण रिस्पेक्टेबल बिझनेस आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. धंद्यात आणि प्रेमात तुमचा फोकस क्लिअर असेल ना तरच टार्गेट अचीव्ह होते. मस्त भाषण देता तुम्ही.
हा. पॉलिटिक्स मध्ये छान करिअर आहे तुम्हाला. गेलो असतो पण तिसरे उपमुख्यमंत्री नको आहेत महाराष्ट्राला. सगळीकडे जातो मी, फक्त माझ्या घरी येऊ नका, तिथे फाटते बघा तुमची. ए आपली नाही काय फाटत, आपण नाही घाबरत तुझ्या फादरला. तू आत्ता सांग, पळवून घेऊन जातो तुला, कळलं ना? हा. काय डोकं पिकं फिरलंय का तुमचं? आणि मला ना पळून जाऊन वगैरे लग्न करायचंय. मला छान देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आई वडिलांच्या आशीर्वादानं दिमाख्यात लग्न करायचंय. होय. छान नऊवारी नेसून मुंडाळ्या बांधून येईन. हा. तुम्ही छान पेशवाई पोशाखात असाल, हा, हा. हातात वर मला धरून. मग मंगलाष्टका सुरू झाल्यावर अंतरपाटाच्या आडून तुम्ही मला चोरून बघशाल. बॅकग्राऊंडला गाणं दिस सरले वा वा. पुढं पुढं. मग अग्नीच्या साक्षीने आपण 7 फेरे घेऊ. हा. मग तुम्ही शेरवानी आणि मी घागरा घालून रिसेप्शनला उभी राहू. असं मित्रमंडळी नातेवाईक सगळ्यांबरोबर दिमाख्यात लग्न करायचंय मला. आणि तुम्ही म्हणते पळून जाऊन लग्न करायचंय. एक्सक्यूज मी. काय करतोय? तुला एकदम दिमाखात करायचं का नाही लग्न? हा, मी आत्ता सगळं प्लॅनिंग केलं, सगळा हिशोब केला. हे बघ, तुला ज्या टाईपचं लग्न करायचं ना, एकदम ग्रँडमध्ये, या तसं 12 ते 15 लाख रुपये खर्च येईल. माझं काय म्हणणं आहे, आपण ना आत्ता फक्त 7 lakhs मध्ये लग्न करू, एकदम इकॉनॉमिकल. आणि उरलेले जे 7 lakhs असतील ना, त्यात आपण दोघं मिळून नवीन बिझनेस सुरू करू. कुठला माहिती? पोल्ट्रीचा. मी तुला सांगतो कोमल, लग्नाचा जो 7 lakhsचा खर्च आहे ना, तो तर भरून निघेलच, पण वरती सुद्धा आपल्याला 10 to 12 lakhs प्रॉफिट होईल. ते पैसे घेऊन आपण हनीमूनला जाऊ, युरोपला जाऊ, UK ला जाऊ, US ला जाऊ, नेपाळला जाऊ, बँकॉकला जाऊ. नको तिथं मी एकटाच जाऊ. लग्नात कसला बिझनेस शोधताय तुम्ही? मस्त. तुमच्याशी ना काही बोलण्यात अर्थ नाही. राहू दे तुमच्याशी. कोमल, कोमल चिडू नको राव. कोमल काय राव, गेली निघून. मी काही दांडी घालत बसलोय. कोमू माय लव. अगं कोमू, माझी मंतरची दीपिका पदुकोण. ऐक ना मी काय म्हणतोय, ऐक ना. तू एकदा विचार केला का, मी तुला आज ह्या लोकेशनला डेटवर का बोलवलंय? खरंच की आपण तुमच्या त्या खोराड्यातनं भेटता येतं कसं भेटलो? काय विचार काय? सांगू का विचार काय? प्लीज कम फॉलो मी. म्हणजे इथे होणार आपलं डेस्टिनेशन वेडिंग. पाहुणे सकाळ सकाळी इकडनं एंटर होणार. आई बाबा चहा प्यायला जाणार. पोरं घसरगुंडीवरनं खाली येणार. 1-2 पोरं ढुंगणावर आपटणार. मम्मी मम्मी करून ओरडणार. पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा आपल्या एंगेजमेंटचा ग्रँड व्हेन्यू. आपल्या दोघांचं नातं बघ कुठल्या स्टेजला येऊन पोहोचलेलं आहे. त्या स्टेजवरनं त्या कुत्र्याला पहिल्या बाजूला काढायचं, मस्त डेकोरेशन वगैरे करायचं, आणि तिथं होणार आपल्या दोघांची एंगेजमेंट. मनाला लाइटिंग लाइटिंग. आणि मग त्या व्हेन्यूला तिकडे एक स्पेशल ओकेजन आहे. ये तुला दाखवतो. या हिरव्या हिरव्या लॉनवर तू आणि मी पांढऱ्या पांढऱ्या कपड्यांमध्ये, तुझ्या गुलाबी गुलाबी गालांवर मी येलो येलो हळद लावणार. कोमल, आवडलं ना तुला हे सगळं? आवडलं. पण हे सगळं डेस्टिनेशन करायच्या आधी मला तुझ्याकडनं एक कन्फर्मेशन हवं होतं. आता काय? डिअर कोमल, ब्रॉयलर कोंबडीवाणी बेरंग असलेल्या माझ्या आयुष्यात तुझे गावरान कोमल रंग भरायला येशील. विल आय मॅरी मी? विल यू मॅरी मी? तूच केलं प्रपोज? येस येस येस. आमची सोनवशी का? नाबाड्यांच्या घराला एकदम फर्स्ट क्लास शोभून दिसेल. आणि आमच्या गेड्या सोनूला फर्स्ट क्लास सांभाळशील. पण तायडे येड्या बिड्या म्हणायचं नाही, रिस्पेक्टनी बोलवायची. माझ्याशी दाजी सांगायला. चला जाऊया आता. कुठं? घरच्यांची परवानगी नको का काढायला? हा चला चला चला. चल. वाटतं तेवढं अनरोमॅन्टिक नाही की माहेरवी काय होतं. अरे दाबाडे आपण, आपली कॉमेडी, आपला रोमॅन्स, आपला फॅमिली ड्रामा सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. तू पण डायलॉग मारायला लागली का काय? वाघाची हिरोईन शोधायला नको का? बघू ना शोभते का वाघाची हिरोईन आणि दाबाडींची सून. काय वाटतंय? या तुम्हीच बघून ठरवा. 24 जानेवारी पासून तुमच्या जवळच्या थिएटरात बघायला विसरू नका. फर्स्ट क्लास दाभाडे आता एकत्र यावंच लागतंय.